भाजप महायुती सरकारच्या जनविरोधी धोरणांनी शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असताना सोलापुरात आज त्या संतापाने उग्र रूप धारण केले। खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी मार्केट यार्ड येथे जनआक्रोश रास्ता रोको आंदोलन पुकारले। सोयाबीन विम्यापासून ते पेट्रोल डिझेल गॅसच्या आगीत होरपळणाऱ्या जनतेचा आक्रोश आज रस्त्यावर उतरला। कांद्याला हमीभाव नाही, खत बी बियाणांचे भाव आभाळाला भिडले। शेतकऱ्यांचा सोयाबीन विमा थकलेला, या प्रश्नांवर सरकार ढिम्म बसले असताना काँग्रेस कार्यकर्त्यांनी मानवी साखळी करून रस्ता अडवला आणि सरकारला जाब विचारला। शेतकऱ्याला न्याय द्या, नाहीतर सत्ता सोडा, हाच संदेश आज मार्केट यार्डच्या रस्त्यावर घुमत होता। डिझेल पेट्रोलच्या दरवाढीच्या विरोधात बोललंच पाहिजे। शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या सरकारचा मोदी विमानात मोदी विमानात शेतकऱ्यांना संकटात टाकणाऱ्या ट्रम्प सरकारचं शेतकऱ्यांना संकटात टाकणाऱ्या मोदी सरकारचं। खासदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी मोदी सरकारवर थेट हल्लाबोल करताना ट्रम्प बोले मोदी डोले असा घणाघाती टोला लगावला। अमेरिकेसमोर नमते घेणाऱ्या केंद्र सरकारने देशातील शेतकरी आणि गरीब जनतेचे प्रश्न सोडवण्याकडे पाठ फिरवल्याचा आरोप त्यांनी केला। इराणकडून तेल विकत घेण्याचे बंद केले नसतं तर आज पेट्रोल आणि डिझेलचे रेट वाढले नसते। काही दिवसापूर्वी पंतप्रधान आपल्याला सांगतात की खत वापरू नका, शेतकऱ्यांना खरीपाचा सीझन आहे आणि त्यांचा खत वापरू नका। आज खताचे रेट किती वाढले, हे संकटात शेतकऱ्यांना कोणी टाकलं, या देशाला कोणी टाकलं तर या देशाच्या पंतप्रधानांनी या देशाला संकटात टाकले। वेळ होती, युद्ध आपल्या देशात नाहीये, लक्षात घ्या, युद्ध आपल्या देशात नाहीये, युद्ध दूर देशात आहे, पण तरीही आपल्या देशात का परिणाम झाला? तेच ते इंदिरा गांधींच्या बोलतात त्यावेळेस भारत युद्धात होतं तरीही स्टेबल राहिलं। आज भारत युद्धात नसतानाही भारताच्या लोकांना भोगावं लागतं, कारण का मोदीच्या सगळ्या पॉलिसीमुळे। कारण का ट्रम्प तात्यांना आहारी गेले, त्यांच्या समोर जसं ट्रम्प डोले तसं मोदी डोले। केवळ अदानीचे जे गुन्हे ते माफ करण्यासाठी ट्रम्पच्या आहारी गेले आणि आपला शेतकरी संकटात पडला। मात्र हे विमानात जाऊन मेलनी करत बसले आणि आमचा शेतकरी हा संकटात पडला आहे। आज दरवाढ असेल, खतांचा विषय असेल, आज महागाई असेल, आज सोयाबीन पीक विमा मिळत नाहीये, तुरीला पीक विमा मिळत नाहीये। शेतकऱ्याचे खूप मोठे हाल झाले। एक तर त्यांच्या वाळूच्या ठेक्यामुळे शेतकऱ्यांना शेतीपर्यंत पाणी सोडायला या लोकांनी वेळ लावला, कारण का त्यांचे पॉइंट सगळ्या ठिकाणी नदीमध्ये आहेत। म्हणून काही असलं तर हे शेतकऱ्यांना पहिलं टार्गेट बनवतात। हे फक्त उद्योगपत्यांचं हे सरकार आहे, शेतकऱ्यांचं सामान्य लोकांचं नाही आहे। सामान्य लोकांना शेतकऱ्यांना झळ पोचतोय। मी तुम्हाला सांगू इच्छिते की आम्ही तुमच्या सोबत आहोत। तर सरकारने तुमच्याकडे पाठ वळवले, पण आम्ही आहोत। ही फक्त सुरुवात आहे रस्ता रोको, ह्याच्या पुढे अजून आक्रोश होणार आहे। आज 5-6 जणांनी या ठिकाणी मुंडन केलं, पण ही फक्त सुरुवात आहे आणि आम्ही झुकणार नाही आहोत। आम्ही बळीराजाच्या मागे आहोत आणि राहणार आहोत शेवटपर्यंत। बळीराजा हे राजकारणाच्या पलीकडे या देशाचा कणा हा शेतकरी आहे आणि तो जर त्रस्त असेल तर आमचे संस्कार आम्हाला गप्प बसू देत नाहीत आणि म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली आज हे आंदोलन करत आहोत। हे तर सुरुवात आहे, पुढे ये तो सिर्फ झांकी है, आगे बाकी बहुत बाकी है। आणि पोलिसांना उगाच पुढे ढकलून शेतकऱ्यांवर बुलडोझर चढवण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे, कारण का ते घाबरत आहे, ते घाबरलेले आहेत। त्यांना हिंमत नाहीये लोकांसमोर यायला आणि शेतकऱ्यांचे प्रश्न जे आहेत ते सोडवण्याची हिंमत नाहीये। म्हणून या सरकारचा मी धिक्कार करते। या शेतकऱ्यांच्या सोबत
आम्ही सगळे तनाने मनाने आहोत. मी शेतकऱ्यांना आश्वस्त करते आणि आपण इथे खरं तर आम्ही सहभागी झालो, पण आम्ही तुमच्या सोबत आहोत. ही रस्त्यावरची लढाई आहे. उद्रेक झालाच पाहिजे, उठाव झालाच पाहिजे आणि ही त्याची सुरुवात आहे. मी आपल्या सगळ्यांचे आभार मानते. माझे प्रेसचे बंधू पण सकाळपासून इथे आले, त्यांचे पण खरं तर तुम्ही बघू नका, तुमच्या हिश्श्याची लढाई आम्ही लढत आहोत हे तुम्हाला कळायला पाहिजे. मी सांगून थकली आहे. कृपया गोदी मीडियाच्या बळी पडू नका, तुम्हाला पण मी विनंती करते. यावेळी उत्तर तालुक्यातील काँग्रेस अध्यक्षांनीही आंदोलनस्थळी भाजप सरकारचा जाहीर निषेध नोंदवला. सोयाबीनला पीक विमा मिळाला नाही. उत्तर सोलापूर तालुक्यातील जवळपास 12,000 शेतकऱ्यांनी सोयाबीनचा पीक विमा भरलाय. 1000 रुपये हेक्टरी भरला, 200 रुपये वर खर्च आला, 1200 रुपये भरले. तर तेव्हा पीक विमा अजिबात मिळाला नाही कसला बी. त्याचबरोबर इंधन दरवाढ झालेली आहे. शेतकऱ्यांना ट्रॅक्टरला डिझेल लागतंय, ते डिझेल पण पंपावर त्या ठिकाणी बॅरलमध्ये दिले जात नाही. दुसरी गोष्ट, कांद्याला हमी भाव मिळत नाही. काल कांदा 1 रुपये किलोने विकला गेलाय. खर्च जर बघितला आपण 1 किलोचा 20 रुपये खर्च येतोय आणि तुम्ही 1 रुपया मिळतोय. काल एका शेतकऱ्याने बाजार समितीमध्ये कांदा आणला, तर त्या कांद्याला त्या ठिकाणी 1450 पट्टी आली आणि खर्च किती आला? 1750. 300 रुपये खिशातले त्या शेतकऱ्याला द्यावं लागले. आज शेतकऱ्यांनी फास घ्यायची पाळी आलेली आहे. सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही खासदार प्रणिताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी रस्ता रोको करतोय. सरकार निगरगट्ट आहे सरकार. आता ह्याच्या पलीकडे काय करावं लागेल? म्हणजे शेतकऱ्यांना फास घेऊन मरावं लागेल अशी परिस्थिती झाली आहे. निगरगट्ट आहे, सरकारला जाग येत नाही. एकमेव महाराष्ट्राची वाघीण प्रणिताई शिंदे ही सरकारच्या विरुद्ध लढा देते. त्यामुळे आम्ही शेतकरी त्यांच्या मागे संघटित होऊन आज हे रस्ता रोको या ठिकाणी करतोय. कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून प्रशासनाने आंदोलनस्थळी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. 2 तास हे आंदोलन चालले. कोणताही अनुचित प्रकार न घडता आंदोलन शांततेत पार पडले.